नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एप्रिल आणि मे महिना आला की भारतात एकाच गोष्टीची चर्चा असते, ती म्हणजे IPL. भारताचा सर्वात मोठा सण, क्रिकेटची पंढरी अशा अनेक नावाने याला ओळखले जाते. 2022 मध्ये मीडिया राईट्स 48,390 कोटी रुपयांना आणि आता 2026 मध्ये हा आकडा त्याहूनही पुढे गेला आहे. एका खेळाडूसाठी 25 ते 30 कोटी रुपयांची बोली लावली जात आहे. वरवर पाहता हे सगळं खूप छान वाटतं. टॅलेंटला पैसा मिळतोय, मनोरंजन होतंय, पण या चकचकीत पडद्यामागे एक अत्यंत काळं सत्य लपलेलं आहे. एक असं सत्य जे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकावरती, तरुणावर आणि खुद्द भारतीय क्रिकेटवर अत्यंत भयंकर परिणाम करत आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त एक क्रिकेट मॅच एन्जॉय करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही एका अशा मोठ्या सिस्टीमचा भाग आहात जिथे तुम्हाला फक्त एक प्रॉडक्ट आणि कंझ्युमर म्हणून बघितलं जातं. सट्टेबाजीचे ऍप्स, इम्पॅक्ट प्लेयर रूलमुळे उद्ध्वस्त होणारे भारतीय खेळाडूंचे करिअर आणि फ्रँचाइजची मोनोपॉली, हे सगळं कसं काम करतं? नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IPL 2026 हे संपूर्ण बिझनेस मॉडेल डिकोड करूया आणि या मागचं सत्य वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही IPL मॅच पाहताना एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. प्रत्येक ओव्हर नंतर एक जाहिरात येते जिथे मोठमोठे क्रिकेटर्स तुम्हाला सांगत असतात, तू टीम बनव, बाकी मी बघून घेतो, किंवा करोडपती बनण्याची संधी. भारतात गॅम्बलिंग, ज्याला आपण जुगार म्हणतो, तो बेकायदेशीर आहे. मग हे कसं शक्य आहे? इथेच गेम सुरू होतो, गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चेंज. लूप होलचा फायदा घेऊन या फॅन्टसी ऍप्सनी संपूर्ण भारताला एका सट्टेबाजीच्या चक्रव्यूहात अडकवलं आहे. 2025च्या एका रिपोर्टनुसार भारतातील फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केट हे हजारो कोटींच्या घरात पोहोचले आहे. समस्या आहे सरोगेट ऍडव्हर्टायझिंगची. वन नेक्स्ट बॅट स्पोर्टिंग न्यूज, परी मॅच न्यूज हे कोणतेही न्यूज चॅनल्स नाहीत मित्रांनो. हे बेकायदेशीर परदेशी सट्टेबॅटच्या प्लॅटफॉर्म्स आहेत, जे न्यूजच्या नावाखाली IPL मध्ये उघडपणे जाहिराती करत आहेत. सरकारने यावर बंदी आणण्याचे नियम काढले, पण हे ऍप्स दरवर्षी नवीन नाव घेऊन स्पॉन्सरशिप घेतात. यात नुकसान कोणाचं होतंय? त्या तरुण मुलांचं, जो रातोरात करोडपती होण्याच्या नादात स्वतःचे आई वडिलांचे पैसे यात हारत आहे आणि आपले आयडॉल क्रिकेटर्स त्यांना हेच करायला प्रवृत्त करत आहेत. तुम्हाला वाटतं असेल की मी खूप अतिशयोक्ती करत आहे, तर चला एक केस स्टडी पाहूया. आपण या तरुणाचे नाव सौरभ ठेवूया. नाव बदललेलं आहे. सौरभ महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातील 22 वर्षाचा तरुण. IPL ची मॅच पाहताना त्याने टीव्हीवर एका मोठ्या क्रिकेटरची जाहिराती पाहिली आणि फक्त 49 रुपये लावून फॅन्टसी ऍपवर टीम बनवली. सुरुवातीला तो काही रुपये जिंकला. त्याच्या मेंदूत डोपामाइन रिलीज झाले. याला सायकोलॉजीच्या भाषेत व्हॅरिएबल रिवॉर्ड शेड्यूल म्हणतात. कॅडी क्रॅश किंवा कॅसिनो मध्ये हेच मॉडेल वापरले जाते. तुम्हाला जिंकण्याची सवय लावली जाते. पुढच्या काही दिवसात सौरभ मोठे पैसे हरू लागला. ते रिकव्हर करण्यासाठी त्याने ऑनलाईन इन्स्टंट लोन ऍप्स वरून कर्ज घेतले. 2026च्या एका अहवालानुसार सौरभ सारख्या लाखो तरुणांनी आज 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज फक्त या IPLच्या सट्टेबाजीतून डोक्यावरून करून घेतले आहे. शेवटी सौरभच्या आई वडिलांनी स्वतःचे दागिने मोडून त्याचे कर्ज फेडावे लागले. विचार करा मित्रांनो, ज्या क्रिकेटरला सौरभ आपला देव मानत होता, त्याच क्रिकेटरच्या एका जाहिरातीने सौरभला आणि त्याच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले. हा फक्त एका सौरभचा प्रश्न नाही, हा भारतातील लाखो कुटुंबाचा प्रश्न आहे. क्रिकेटकांचेच नाही तर खुद्द भारतीय क्रिकेटचे कसे नुकसान होत आहे याची एक क्रिकेट केस स्टडी बघूया. उदाहरणार्थ घ्या शिवम दुबे.
आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे. जेव्हापासून 2023-24 मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाला तेव्हापासून शिवम दुबे सारखे अष्टपैलू, ज्याला आपण ऑलराऊंडर खेळाडूला चेन्नई सुपर किंग्सने केवळ एक पॉवर हिटर म्हणून वापरले. जर आपण स्टेटस पाहिले तर IPL मध्ये त्याच्याकडून बॉलिंग करवून घेणे फ्रँचायझीचे जवळजवळ थांबवलेच. याचा फटका कुठे बसला? जेव्हा भारतीय टीम इंटरनॅशनल टूरवर जाते किंवा T20 वर्ल्ड कप खेळते तेव्हा तिथे इम्पॅक्ट प्लेअर हा नियम नसतो. तिथे कॅप्टनला 5वा आणि 6वा बॉलिंगचा पर्याय लागतो. पण IPL मध्ये बॉलिंगची प्रॅक्टिसच न मिळाल्यामुळे आपले हेच अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉलिंग करताना संघर्ष करतात. आपण एका छोट्याशा T20 लीगच्या मनोरंजनासाठी आपल्या नॅशनल टीमचा बॅलन्स आणि भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहोत. आता वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे. 2023 मध्ये BCCIने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम आणला. पर्यंत या नियमाचे भारतीय क्रिकेटचं मूळ स्वरूपच बदलून टाकलं आहे. हा नियम काय सांगतो की तुम्ही मॅच दरम्यान कोणत्याही एका खेळाडूला बदलून दुसऱ्या खेळाडूला आणू शकता. वरवर पाहता हा नियम खूप भारी वाटतो. T20 क्रिकेटमध्ये 200 ते 250 रन्स बनत असेल, पण काय नुकसान झाले माहित आहे? याने भारतीय क्रिकेटमधील ऑलराऊंडर्स संपले आहेत. शिवम दुबे असेल, वॉशिंग्टन सुंदर सारखे खेळाडू जे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करू शकतात, त्यांना फ्रँचायझी फक्त एकाच गोष्टीसाठी वापरतात. जर तुम्हाला 12 खेळाडू खेळवण्याची मुभा मिळत असेल तर कोणीही टीम पार्ट टाइम बॉलरला बॉलिंग देणारच नाही. मित्रांनो, आठवण बघा 2011च्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने बॅटिंग सोबत 15 विकेट्सही घेतल्या होत्या. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग हे पार्ट टाइम बॉलिंग करायचे. पण आज या इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे 2026च्या भारतीय टीम मध्ये आपल्याला अष्टपैलू खेळाडू मिळणं कठीण झालंय. आपण फक्त एंटरटेनमेंट आणि चौके छक्के बघण्यासाठी भारतीय क्रिकेटच्या भविष्याशी खेळ करत आहोत. IPL आता फक्त भारतापुरती मर्यादित राहिली नाहीये. IPLच्या टीम मालकांनी आता साऊथ आफ्रिका T20, UAE T20 आणि अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्येही आपल्या टीम्स विकत घेतल्या आहेत. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स केप टाउन, मुंबई इंडियन्स एमर्स्टन, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क. याला भाषेमध्ये मोनोपॉली असं म्हणतात. ही गोष्ट इतकं गंभीर का आहे? कारण आता फ्रँचायझी क्रिकेटर्सना वर्षाचे 50 कोटी रुपये देऊन करारबद्ध करण्याची ऑफर देत आहेत. याचा अर्थ खेळाडू त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डासाठी नाही तर त्या कंपनीसाठी खेळणार. ट्रेंट बोल्ट सारख्या खेळाडूंनी नॅशनल कॉन्ट्रॅक्ट आधीच सोडले आहे. 2026 मध्ये हा ट्रेंड इतका वाढलाय की आंतरराष्ट्रीय क्रिकेट, टेस्ट क्रिकेट आता धोक्यात आला आहे. देशप्रेम आणि देशासाठी खेळण्यासाठी भावना आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या पैशाखाली दाबली गेली आहे. शेवटी बोलूया तुमच्याबद्दल, म्हणजे प्रेक्षकाबद्दल. BCCI जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पण जेव्हा एक सामान्य माणूस स्टेडियम मध्ये मॅच बघायला जातो तेव्हा त्याला साधे स्वच्छ बाथरूम आणि पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. तिकीट ब्लॅक मध्ये हजारो रुपयांना विकले जातात. ब्रॉडकास्ट खोटा तयार करतात. प्रत्येक मॅचला EI कॅशलिओ किंवा सर्वात मोठी लढत म्हणून प्रमोट केलं जातं, जेणेकरून तुम्ही टीव्हीला चिकटून राहाल आणि त्याच्या जाहिराती बघाल. हे सगळं एक अटेन्शन इकॉनॉमीचं उत्तम उदाहरण आहे, जिथं तुमची वेळ आणि तुमचं लक्ष हेच त्याचं खरं प्रोडक्ट आहे. आपण काय करू शकता? द वे ऑफ फॉरवर्ड. मित्रांनो, मी असं अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही IPL बघणं सोडून द्या किंवा क्रिकेटचा आनंद घेऊ नका. खेळ हा मनोरंजनासाठी असायलाच हवं. पण माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की एक जागरूक प्रेक्षक बना. जेव्हा टीव्हीवर तुमचा लाडका क्रिकेटपटू तुम्हाला सट्टा लावायला सांगतो तेव्हा तुमची बुद्धी वापरा. जेव्हा मॅच मध्ये 250 रन बनतात तेव्हा टाळ्या वाजवताना हेही विचार करा की यामुळे आपल्या भारतीय बॉलर्सचा आत्मविश्वास किती खचत असेल. जर आपण प्रेक्षक म्हणून प्रश्न विचारले नाहीत तर हा खेळ केवळ एक बिझनेस मध्ये बदलेल आणि त्यातलं क्रिकेट कुठेतरी हरवून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर यातील मुद्द्याशी तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत, फॅमिलीच्या ग्रुप्स मध्ये नक्की शेअर करा. विशेषतः त्या मित्रासोबत जे फॅन्टसी ऍप्सवर पैसे लावतात. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे रिसर्च बेस्ड व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहील. खाली कमेंट करून सांगा इम्पॅक्ट प्लेअर नियमाबद्दल तुमचं काय मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.